किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता असेल या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। किशोरी पेडणेकर यांची ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी आता निवड झालेली आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, गटनेताच हाच सभागृहातील विरोधी पक्षनेता असतो, त्यामुळे आता अनुभवी चेहरा म्हणून किशोरी पेडणेकर यांच्या चेहऱ्याला पसंती मिळताना दिसते। मुंबई मनपाकरता ठाकरेंच्या शिवसेनेचा गटनेता आज निवडण्यात आलेला आहे। याकरता सेना भवनावर सगळे नगरसेवक आणि नेते मंडळी दाखल झालेले होते। बैठक पार पडली आणि त्यामध्ये किशोरी पेडणेकर यांच्या चेहऱ्याला पसंती मिळताना दिसते। किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी आता विराजमान होणार आहेत। त्यांची एकमुखानं या ठिकाणी निवड करण्यात आल्याचं वृत्त आहे। किशोरी पेडणेकरांनी महापौर म्हणून देखील जबाबदारी समर्थपणे सांभाळलेली होती, त्यामुळे माजी महापौर म्हणून एक अनुभवी चेहरा म्हणून किशोरी पेडणेकरांकडे पाहिलं जातं। मुंबईतल्या या सगळ्या कोविड काळात किशोरी पेडणेकरांकडे महत्त्वाची जबाबदारी होती आणि आता किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेतेपदी असतील। अधिक माहिती घेण्याकरता थेट जाते आपले प्रतिनिधी स्वप्नील यांच्याकडे। स्वप्नील, किशोरी पेडणेकर ठाकरेंच्या शिवसेनेच्या गटनेता। लागवी नक्कीच मोठी बातमी खरं तर या शिवसेना ठाकरे गटातून समोर आलेली आहे। खरं तर किशोरी पेडणेकर यांना पुन्हा एकदा संधी देण्यात आलेली आहे। मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे, ती म्हणजे गटनेतेपदी त्यांची निवड करण्यात आलेली आहे। मुंबई महानगरपालिकेचा विरोधी पक्षनेतेपद हे सुद्धा शिवसेना ठाकरे गटाकडेच राहणार आहे, त्यामुळे किशोरी पेडणेकरच या विरोधी पक्षनेता असतील अशा प्रकारची आता या ठिकाणी शक्यता ही दाट झालेली आहे। कारण गटनेता हे विरोधी पक्षनेता सुद्धा राहिलेले आहे आणि अशा प्रकारची अनेक वेळा आपण परंपरा चालत आल्याचं पाहायला मिळतं। मात्र या ठिकाणी शिवसेना भवनामध्ये सर्व नगरसेवक जमलेले आहेत। इकडे प्रस्ताव किशोरी पेडणेकर यांच्या नावाचा पारित करण्यात आला होता। यामध्ये सर्व नगरसेवकांनी एकमताने लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।